प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. रविवारच्या सहभागितीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी सहभागित केलं, एकत्र केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. स्तोत्र 98 याचं 5वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 98 याचं 5वं वचन. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. स्तोत्र 98:5 सांगते की परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. हे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता. स्तोत्र 98:5 सांगते की परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. सुंदरसं वचन आहे. स्तोत्र 98:5 बोध देतं सर्व सहभागीत असलेले वर्शिप करणाऱ्यांना आणि देवाची सेवा करणाऱ्यांना. काय बोध देतं? परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. कशी गा? सुस्वर. अनुशासनामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शिस्तीमध्ये सुस्वर स्तोत्रे गा. असं स्तोत्र 98:5 आपल्या सर्वांना बोध करतं. आणि ख्रिस्त पण योहान कृतशुभवर्तनामध्ये त्यांनी बोललेलं वचन नमूद केलेलं आहे. आत्म्याने खरेपणाने देवाची काय करा? सेवा करा. तर त्यामध्ये खरेपणा असला पाहिजे, सुव्यवस्था असली पाहिजे, व्यवस्थितपणा असला पाहिजे. हे देवाचं वचन सांगतं. देवाचं वचन बोध करतं की तुमची सेवा कशी असली पाहिजे, तुमची आराधना कशी असली पाहिजे. तर सुस्वर स्तोत्रे का, आणि ती व्यवस्थित असली पाहिजे. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजची सहभागिता आपण चालू करण्यापूर्वी एक छोटंसं प्रार्थना करूया की येणाऱ्या वचनाकरता प्रभू आपला ते आत्मिक मन्ना देव, वचन देव, आणि ते आत्मिक बोध बोलणाऱ्याच्या जिभेला सुद्धा आणि ऐकणाऱ्याच्या कानांना सुद्धा तो उघडले जाऊ. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलं प्रभू येशूच्या नावामध्ये, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, आज जिथं जिथं प्रार्थना, आराधना, स्तुती चालली असतील त्याच्यात येणारे अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालव. आज जे लोक अशांततामध्ये आहेत त्यांना तुझी शांती दे ख्रिस्ता. तू म्हणतो जग देतं तसं नाही, तर माझी शांती मी तुम्हाला देऊन ठेवतो. ती शांती प्रत्येकाला तू दे. ऐकणारे कान उघडले जावेत, त्यांच्या जीवनामध्ये वचन गाजवलं जावं. तो आत्मिक मन्ना त्यांना मिळावा असं तू कर. बोलणाऱ्या सर्व देवाच्या सेवकांच्या जिभेला तू स्पर्श कर आणि तुझं आत्मिक दान त्यांना तू दे. होय, काल रात्रीपासून आज दिवसभर आमच्यातून नकळत ज्या चुका आहेत झालेल्या, त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या तू क्षमा कर. आता आम्हाला क्षमा केलेला आहे. आमचा विश्वास आहे येणारं वचन तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता. एक सुंदरसं वचन आपल्याला सुरुवातीला प्रभूमध्ये वाचायला मिळालं. स्तोत्र 98:5 सुस्वर त्याची स्तोत्रे गा. आणि आपण एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या सहभागीतला आपण चालू करूया. पहा, सर्वत्र हर्ष, सर्वत्र आनंद साजरा केला जातो देवाच्या स्तुती आराधनेमध्ये. पण हर्ष कधी असतो? मराठी गाणं आहे, सर्वांना माहित आहे म्हणून घेतो. प्रभूमुळे हर्ष, 283 नंबरचं गाणं. हर्ष कशामध्ये आहे? आपण करतो तो हर्ष नाही. जेव्हा आपला आत्मा प्रभूमध्ये असतो तेव्हा तुम्हाला सर्व संकटात, सर्व अडचणीमध्ये, सर्व विपरीत परिस्थितीमध्ये काय होतो? हर्ष असतो, आनंद असतो. फिलिप्पियरास पत्रामध्ये पौल सांगतो पा, सर्वदा प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. यासाठी तुम्ही या सर्व परिस्थितीत जर आज आनंद करत असाल, सर्व अडचणी, सर्व दुःखामध्ये, तर त्या क्षणी सुद्धा देवाच्या पुत्राच्या गौरवात प्रगट होण्याच्या क्षणी सुद्धा, त्या क्षणी सुद्धा काय कराल? आनंद कराल.
283 नंबरचं गाणं. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. पहा, जेव्हा आपले आत्मे प्रभूकडे पाहतात तेव्हा ते आनंद तुमच्या जीवनात मिळेल, तेव्हा ती शांती तुमच्या जीवनात मिळेल, जेव्हा तुम्ही त्याकडे पाहाल. हे गाण्याचे बोल असेच नाहीये, ते फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार ते लिहिले गेलेले आहे. जेव्हा तुमचे आमचे आत्मे ख्रिस्ताकडे पाहतील तेव्हा तुम्हाला तो आनंद, ती शांती मिळेल. कारण या जगात कुठं शांती नाहीये, हे जग नश्वरतेकडे चाललेलं आहे. तुम्ही कुठल्या मनुष्याकडे पाहिला तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही, त्याच्यावर भरोसा ठेवला तर कधी ना कधी तुम्हाला त्यापासून दुःख सुद्धा मिळणार आहे. हे आपण कोणाला दोष देण्याकरता बोलत नाही. ख्रिस्त स्वतः सांगतो, या जगात तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल, मी जगाला जिंकले आहे. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. होय, सर्व परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगते की आनंद उल्हास करा. कारण की हे जे दुःख येतात, हे जे त्रास येतात, ह्या ज्या निंदा तुमच्या जीवनामध्ये येत असतात, तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगलं करत असताना सुद्धा, हे देवाच्या राज्याकरता गौरव देण्याकरता ते आहेत, ते तुम्ही नेमलेले आहात. तुम्ही नेमलेले आहात त्या राज्याकरता, त्या कार्याकरता, की तुम्ही चांगलं करत असतानाही तुम्हाला दुःख निंदा या येणार आहेत. म्हणून दुष्कर्म जो करतो त्याच्यावर जळफळू नका, हे पण वचन सांगतं. म्हणजे आपल्या जीवनात दुःख आली, त्रास आले, चांगलं करत असताना, म्हणजे आपण दुर्जनांना जे वाईट वागतात देवाला भयात राहत नाहीत,
अशा लोकांचा तिरस्कार करायचा का नाही? तर सर्व परिस्थितीमध्ये शांतीने एकमेकांकरता प्रार्थना करणारे, एकमेकांकरता रथ बदल्या करणारे आपण असलो पाहिजे. कारण की आपला मेंढपाळ ख्रिस्त याच वाटेने गेला. त्याची निंदा होत असताना, त्रास होत असताना, त्याला चाबकाचे फटके बसलेले असताना, त्याला अपराधामध्ये गणलेलं असताना, तो आपले पाप, आपल्या सर्व जगातल्या लोकांचे पाप त्याने स्वीकारून वधस्तंभावरचं मरण त्याने पत्करलं. आणि त्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. होय, जे असे वर्तन करत असतात त्यांना माहित नसतं ते का करत आहेत. त्यांच्यावर असलेली ती अंधकाराची पकड असेल, त्या दुष्टाची पकड असेल, त्यामुळे त्यांना ते माहित नसतं की ते काय करतात. म्हणून आपण नेहमी त्यांसाठी प्रार्थना करणारे, त्यांना क्षमा करणारे, त्यांच्यावर दया करणारे आपण असलो पाहिजे. त्याच मेंढपाळाची मेंढर आपण शोभलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि हेच तर आपलं जीवन आहे. आपलं जीवन, आपला वधस्तंभ आपण वाहनं म्हणजे काय? जसा ख्रिस्त मेंढपाळ ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने आपण जाणं, ही आपल्याला नेमून दिली ती सेवा आहे. प्रार्थना फक्त आपल्या इच्छेलाच नाही तर प्रभूला पसंत असलेल्या प्रार्थना आपण करणारे असलो पाहिजे. एखादा अपराधामध्ये असेल, एखादा भुकेला असेल, ताणेला असेल, एखादा वाईट गोष्ट भाऊ करत असेल, त्याच्यासाठी प्रार्थना करणारे आणि त्याला त्या नरकाच्या अग्नीतून ओढणारे, त्याला तारण मिळवून देणारे आपण असलो पाहिजे. आणि आपला हा छंद आहे, आपला हा छंद असला पाहिजे. हा छंद कोणी दिला? त्या ख्रिस्ताने दिला. ही प्रीती कोणी दिली? त्याने दिली. हे काम कोणी सोपवून दिलं? त्याने ते सोपवून दिलं की आपण सुद्धा त्याच वाटेने जाणारे असलो पाहिजे. अजून एक गाणं फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार, याच वचनानुसार लिहिलं गेलेलं आहे, क्राइस्ट माय जॉय. ख्रिस्त माझा आनंद. क्राइस्ट माय जॉय. ख्रिस्त हा माझा आनंद आहे. उपासना संगीत 284 नंबरचं गाणं, ख्रिस्त माझा आनंद. ख्रिस्त काय आहे? माझा आनंद आहे. सिस्टर मिसाळ यांनी ते लिहिलेलं आहे. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण. ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण. ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. दास म्हणे हो आनंद. ख्रिस्त माझा सुख कंद. दास म्हणे हो आनंद. ख्रिस्त माझा सुख कंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद.
ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. प्रेज द लॉर्ड. आपला छंद काय हवा? ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. आपला आनंद तो असला पाहिजे आणि तोच आपला आनंद आहे. तो आपला प्रिय पिता आहे की ज्याने आपल्यावर एवढी प्रीती केली. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय प्राप्त व्हावं? सार्वकालिक जीवन. ज्या स्वर्गासाठी सर्वजण आतुरलेले असतात, अनेक प्रयत्न करत असतात, अनेक गोष्टी करत असतात, तर त्याचा मार्ग तो अर्पण आहे. कारण शास्त्र सांगतं की पापाकरता रक्त गरजेचं आहे. बळी का गरजेचा आहे? पापाची मुक्ती होण्याकरता. कारण की शरीराचं जीवन कशामध्ये आहे? शास्त्र सांगतं रक्तामध्ये आहे. आणि ते तुमच्याकरता, तुमच्या आमच्याकरता वेदीवर दिलेलं आहे. आणि पापाचं प्रायश्चित्त रक्तानेच होते असं वचन आहे. पापाचं प्रायश्चित्त रक्तानेच होते. मग पूर्ण अंगे आपण पवित्र बनावं, शुद्ध बनावं म्हणून देवाने पवित्र असं अर्पण वधस्तंभावर तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता एकच अर्पण दिलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सर्व अंगी पवित्रता ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. तो नीतिमान ठरवलेला आहे. ते अर्पण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे एकदाच अर्पण यज्ञ करून देवाच्या उजव्या साईडला तुमच्या आमच्या प्रार्थना पोहोचवण्याकरता बसला आहे. आणि तो येईल जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतील त्या प्रभू येशूच्या नावावर आणि स्वतःच पवित्र करण्याच्या मागे लागतील, त्यास ते सार्वकालिक जीवन त्याने देऊ केलेलं आहे. असा तो प्रेमळ पिता आहे. बापवार, फादर डे नाही का, जग फादर डे जवळ येत आहे. पण जो जगाचा पिता आहे त्याने आधीच आपल्यावर प्रीती एवढी केलेली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कोणासही त्याने अशुद्ध असं ठेवलेलं नाही. जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्यामध्ये ती शुद्धी झालेली आहे, त्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. असा तो प्रेमळ पिता आहे की त्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां
और महिमा गाए जमीन, हम गाए होसाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस. सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, छायाताई पडवळ, त्यांच्या घरातील लोक, आई, शेजारची ताई, दादा, त्यांचे लेकर ऑनलाईन पाहतात, हिवाळे कुटुंब आणि जे भाऊ बहीण पाहतात, या सर्वांनी समय तुझ्या हाती देत. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी, वाईट गोष्टीपासून ख्रिस्तामध्ये प्रत्येकाचा तू सांभाळ कर. शांतीमध्ये राख, प्रीतीमध्ये प्रत्येकाला तू राख. होय, ही प्रार्थना सर्व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण आज पुन्हा एकदा देवाचं वचन ऐकणार आहोत. एक 2 मिनिटं. या आपण आजच्या देवाच्या वचनाकडे जाऊया आणि पुन्हा एकदा आज आपण देवाचं वचन ऐकण्याकरता, तो आत्मिक मन्ना घेण्याकरता आपण एकत्र आहोत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण एक सुंदरशा क्षणामध्ये एकत्र आलेले आहोत आणि हा सुंदरचा क्षण देवाने आपणास दिला, त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सुंदरशी गाणे सुद्धा प्रभूने आपणास दिली. सुंदर सुंदर आणि अति उत्तम अशा देणग्या देणारा परमेश्वर आहे आणि आज आपण पुन्हा एकदा फिरून त्या देवाकडे आलेले आहोत. रविवारच्या दिवशी, या सभगीतीच्या दिवशी पुन्हा एकदा ख्रिस्ताने आपल्याला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देऊया आणि आपण आज लक्षात घेऊया देवाचं राज्य कोणाचं आहे. देवाचं राज्य जे प्रभूजी म्हणतात त्यांचं नाही असं ख्रिस्त म्हणतो. मत्ते 7वा अध्याय 21 आणि 22 वचनात काहीतरी नमूद आहेत. मत्ते 7वा अध्याय 21 ते 22 वचनामध्ये नमूद आहे. प्रभूजी म्हणणाऱ्यांचं सार्वकालिक जीवन नाहीये. त्यांनी बहुत संदेश दिले असतील, बहुत भूते घालवले असतील, अद्भुत कार्य, काय ह्या वचनात जे नमूद आहे ते असंच आहे. प्रभूजी करणाऱ्यांचं देवाचं राज्य नाही, तर देवाच्या वचनानुसार जे जगतात त्यांना ते सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आणि मग असे लोक जे देवाच्या राज्याकरता ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून लाभाच्या गोष्टी सोडून देतात, ज्या या जगाच्या आहेत, जगाच्या रीतीच्या आहेत, त्या नाशाकडे जाणाऱ्या आहेत, त्या सर्व सोडून देतात. देवाच्या राज्याकरता, प्रभू येशू करता त्या सर्व गोष्टी सोडून देतात. त्यासाठी ते वतन तयार करून ठेवलेलं आहे.
वतन कोणासाठी आहे? फक्त प्रभूशी म्हणजे प्रभूची करणाऱ्यांचं वतन नाहीये. वतन त्या लोकांकरता आहे जे देवाच्या वचनानुसार देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतील. आणि ज्या गोष्टींचा त्रास होते, निघत नाहीये तुमच्या जीवनातून, तुम्ही देवाकडे विनंती करत आहात की हे माझ्या जीवनातून काढ, हे माझ्या हातातून निघत नाहीये, मी काम करून, मी त्याच्यावर प्रयत्न करून थकलेला आहे. अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात असतील, त्या निघत नसतील, ते देवाकडे द्या आणि ज्या तुम्हाला सोडू शकतात त्या तुम्ही सोडा. अनेक अशा गोष्टी, दैहिक गोष्टी आहेत. निंदा असेल, अपशब्द असतील, वाईट बोलणं असेल, कोणाच्या मागे निंदा करणं असेल, जगातल्या गोष्टी असेल. तुम्ही प्रभूची पण सेवा करता, जगाची पण करत आहात, तर सार्वकालिक जीवनात घेतले जाणार आहात का? नाही. तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील. त्या लोकांनाच ते सार्वकालिक जीवनाचं वतन आहे. आणि हे मी सांगत नाही, हे वचन सांगतं. त्यात मी पण आहे. जर मी घोषणा करतो आणि मी तसं वागत नाही, तर मी पण अपात्र ठरतो त्या देवाच्या राज्याकरता. कारण की त्याच्यासमोर कोणच मोठा नाही. देवासमोर कोण मोठा? कारण की वचन स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये सांगतो, मर्त्य मनुष्य तो काय, तू त्याची आठवण ठेवावी. मर्त्य मनुष्य तो काय, तू त्याची आठवण ठेवावी. मनुष्य मर्त आहे. काल आलेल्या गवतावरच्या फुलासारखं मनुष्याचं जीवन आहे. मनुष्य आपलं आयुष्यभर फार डाल डोमोल असं मीपणात जीवन जगतो. माझं जीवन, मी केलं, हे केलं, आणि जाताना तो काहीच घेऊन जात नाही, नाही का? त्याच्या मागे त्याची राहणारी पिढी ती सांभाळायला की त्याला ठाऊक नसतं. मग जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देवाचे संस्कार, वचन जर आपण देत नसू, तर आपण काय मिळवलं या जगात? मनुष्याने सर्व काही मिळवलं, आपल्या जीवाचा नाश केला, तर त्याला त्याचा काय लाभ, असं वचन सांगतं. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मुलांबाळांकरता काही करून ठेवा, असं देवाचं करून ठेवू नका असं देवाचं वचन सांगत नाही. ते करा, पण त्या अगोदर तुम्ही देवाचे संस्कार, आपल्या घरातले संस्कार त्यांच्यावर करायला शिका. शांतीने राहणं, प्रीतीने राहणं. आणि अशा लोकांचं राज्य आहे स्वर्गात. कोण जातं, कोण जाईल? जेव्हा प्रभू येईल, न्याय होईल, आणि जे सत्कर्म केली ती देवाच्या सार्वकालिक जीवनाकरता उठवले जातील, आणि ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाकरता उठवले जातील. मग आपण कशासाठी उठणार आहोत आज ठरवून घ्या, नाही का? आपण विश्रांतीत जाणार आहोत. मी रात्रीचं झोपून उठणं नाही म्हणत आहे. जे मेल्यानंतर ख्रिस्त प्रभू येईल, जो सर्व पृथ्वीचा प्रभू आहे, तो न्याय करण्याकरता येईल आणि सर्वांना उठवेल आणि सर्वांना सांगेल की शास्त्रात लिहिलं होतं, तुम्ही पाळलं का नाही? मग त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काय आहे का? कारण की देवाचं राज्य या लोकांनाच आहे जे देवाच्या वचनानुसार ते सर्व सोडतात, जे देवाला पसंत नाहीयेत. अब्राहमाला पहा, इसाकाला पहा, याकोबाला पहा, मोशेला पहा. त्यांनी ते सर्व परिस्थिती, सर्व संपत्ती, सर्व गोष्टी सोडल्या आणि देवाचं वतन प्राप्त करून घेण्याकरता त्यांना ते प्राप्त झालं होतं का? मोशेला प्राप्त झालं नाही. अब्राहमाने पण ते वचनाची संतती जी आहे त्यांनी आकाशातली तारे पाहिले, पण त्याला ती प्राप्त कशी होती? त्या वचनानुसार, ख्रिस्ताच्या वारीसनुसार ती संतान बनत आहे. त्यांनी लांबून ती वचन पाहिली, पण त्यांना ती प्राप्त झाली नाही. मोशेने सुद्धा डोंगरावर उभा राहून परमेश्वराने त्याला ते वचन दाखवलं, पण तो वचनात गेला नाही. त्यांनी ते वचन फळ लांबून पाहिली. त्यांनी तो त्याग केलेला असताना सुद्धा त्यांनी ते सर्व आपल्या संपत्तीचा, आपल्या सर्व जुन्या गोष्टींचा त्याग केला आणि देवाच्या सांगण्याहून त्याच्या मागे चालू लागले. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. पहा, लोटच्या बायकोने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. तुम्ही आम्ही सुद्धा देवाच्या राज्याकरता जर निवडलेले आहोत, तर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. आस्था धरा, पश्चाताप करा. आज जो आपण संदेश ऐकणार आहोत तो हाच आहे. देव अशा लोकांना
त्यांचा देव म्हणून घेण्यास लाजत नाही. कुठल्या लोकांकरता? देव अशा लोकांचा देव म्हणून घेण्यास लाजत नाही. त्याने त्यांसाठी नगर तयार केलं आहे. देवाने त्याच्या लोकांकरता त्या लोकांचा देव म्हणून घ्याव्यास परमेश्वर स्वतः लाजत नाही आणि त्याने त्या लोकांकरता नगर तयार केला आहे. त्या लोकांकरता जे देवाच्या वचनानुसार सर्व जगातल्या गोष्टी सोडायला तयार असतात आणि त्याच्या मागे जायला तयार असतात. प्रेज द लॉर्ड. काय आपण तयार आहोत का? आपण म्हणतो नाही का आपण जाणार आहोत ढगावर बसून, पण आपलं जर मन आपल्या घरातले संपत्ती आपल्या जगातल्या गोष्टीमध्ये गुंतून पडलेलं असेल, जगातल्या गोष्टी तुमच्या जीवनात असतील, वर्तणुकीमध्ये असतील, त्या निघालेल्याच नसतील आणि ते जुनं पण तुमच्या शरीरातून शिवी, शाप, निंदा, कलह, मत्सर, कपट तुमच्या जीवनातून काढून टाकलेलं नसेल, तर आपण सार्वकालिक जीवनात कसे जाऊ? हे आपण देवाचं वचन ऐकूया. तो त्यांचा देव म्हणायस लाजत नाही. त्याने त्यांसाठी नगर तयार केले आहे. परमेश्वराने अशा सर्व लोकांकरता नगर तयार केले आहेत जे त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतात आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतात आणि त्याच्या मागे चालू पडतात. प्रेज द लॉर्ड. ही आपण या संदेशाकडे वळूया. त्याने त्यांसाठी नगर तयार केलं आहे. अशा लोकांसाठी नगर तयार केलेलं आहेत जे धर्मी ठरलेले आहेत, ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवलेले आहेत आणि ते पवित्रकरण आपल्या ठाई राखतात, आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये राखतात, ख्रिस्त आपल्या जीवनात राखतात. त्यासाठी ती नगर तयार केलेला आहे. पहा मत्तयाचं 13वा अध्याय 52 वचन काय म्हणतं पहा. हे वचन तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, आज पुन्हा एकदा ऐकूया. मत्तय 13वा अध्याय 52 वचन. मत्तय कृष्णवर्तमान 13वा अध्याय 52 वचन काय म्हणतं. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. जो शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला, स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला म्हणजे स्वर्गात जाण्याची ज्याची इच्छा आहे आणि त्याच्या कृतीनुसार जो कृती करत आहे तो कसा आहे? आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणारा इसमासारखा आहे. हे वचन जसं ख्रिस्त सांगत होता ते लिहिलेलं आहे. आपल्याला आपण जर ऐकत आहोत तसे आपण बनलेले आहोत काय? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या जुन्या आहेत, जुन्या म्हणजे कुठल्या? जे जुनं पण आहे, शिवीगाळ असेल, जो जुना आदाम तुमच्या जीवनातून काढून टाकला जावा म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर अर्पण देण्यात आला. मग त्या जुन्या गोष्टी आपल्या जीवनात जर असतील तर आपण सार्वकालिक जीवनात गेलेले, ख्रिस्ताला विश्वास ठेवलेले असे गणले जाऊ शकतो का? पहा, तेव्हा त्याने म्हटलं, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. आपण तसे गृहस्थ बनलो पाहिजे. आपले मन जर कोणी दुखवले काल तर आज सोडून देणारे आपण असलो पाहिजे. आपलं पात्र आज रिक्त असलं पाहिजे. त्या पात्रामध्ये प्रीती, क्षमा, शांती असलं पाहिजे. आपलं मन संपत्तीमध्ये नाही तर जिथं आपल्याला जायचं आहे, जिथं आपल्या शरीरातला आत्मा सुटून जाणार आहे आणि हे देहरूपी गृह मंडप मोडलं जाईल, माती मातीच मिळेल आणि जिथं आत्मा जाणार आहे तिथली वाट आपण शोधणारे, ते प्राप्त करून घेणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याने त्यासाठी नगर तयार केलं. नगर कोणासाठी तयार केलेलं आहे? जे स्वर्गाच्या राज्याचे शास्त्री शिष्य झाले आणि आपल्या जीवनातले नवे जुने पदार्थ काढून टाकत असतात. ते देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढतात. रोज आपले कपडे स्वच्छ धुतात. कपडे धुणं म्हणजे काय? बाहेरचे कपडे नाही, आतली कपडे. जे मनामध्ये कपट आहे, जे मन अंतःकरण क्लिअर ठेवणं, स्वच्छ ठेवणं देवाला आवडेल, कारण देवाचा आत्मा तुमच्या ठाई वास करतो. मनुष्य जिवंत असतो म्हणजे काय? देवाचा आत्मा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत जिवंत आहे या जगामध्ये, आणि आत्मा काढून घेतल्यावर तो मेलेला आहे. म्हणून कपडे धुणं म्हणजे बाहेरचे कपडे धुणं नव्हे, तर तुमची ताटवाटी आतून साफ करणं.
कारण की देवाचं राज्य अशाच लोकांकरता आहे. ख्रिस्त म्हणतो, जो शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणारा इसमासारखा आहे. आज आपण तसे इसम बनत आहोत का? कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगतं, त्याने त्यासाठी नगर तयार केलं. कोणासाठी नगर तयार होत आहे? सार्वकालिक जीवन ते यरुशलेम कोणासाठी तयार होते? वधू करता. आणि वधू कशी असली पाहिजे? वराला पसंत असलेली पाहिजे. वर येत आहे. वराला पसंत असलेली वधू म्हणजे अंतःकरण, मन स्वच्छ केलेली, पवित्र आत्मा ज्या देहामध्ये राहतो त्या आतमध्ये स्वच्छ केलेलं आणि प्रभूला पसंत असलेली वस्त्र म्हणजे सार्वकालिक जीवनाची वस्त्र प्राप्त करून घेण्याकरता पवित्र करण्याच्या मागे लागलेली आणि देवाच्या वचनानुसार सर्व न आवडणाऱ्या गोष्टी देवाला आपल्या जीवनातून काढणारी वधू असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्री स्वर्गाच्या राज्यात इथे वचन काय सांगतं की तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. आज आपण तसे गृहस्थ आहोत का? अब्राहमाला देवाने सांगितलं वतन ते सगळं सोड, मी सांगतो तिकडे चल, मी सांगतो त्या वतनात जा. त्यांनी वतन मिळालं का? त्याला वतन नव्हतं मिळालं. पहा, मोशेला देवाने सांगितलं ते सर्व सोड. त्याने ते राजमहाल धुडकावलं. फारोच्या कन्येचा जो पुत्र झाला होता ते सर्व धुडकावलं आणि अरण्यात प्रवास केला. अरण्यात त्यांनी प्रवास केला देवाच्या वचनानुसार. त्यांना ते वतन मिळालं होतं का? देवाचं वचन सांगते की ते वतन फळ त्याने लांबून पाहिलं होतं. ते पूर्ण झालेत का? नाही. ते आपल्याशिवाय नाही, ख्रिस्त येतील तेव्हा सर्व पूर्णतेत जाईल. त्यांनी वचन फळ लांबून पाहून सुद्धा देवाच्या वचनानुसार आपल्या सर्व जुन्या गोष्टी सोडल्या आणि देवाच्या वचनानुसार मागे चालू लागले. आज आपलं जीवन तसं आहे का? काल झालेल्या जुन्या गोष्टी, अपराध, चुका देवासमोर रोज आस्था पश्चाताप करणारे, आपलं अंतःकरण साफ करणारे आपण असे आहोत का? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी ज्या जुन्या आदामानुसार असेल, निंदा करणं असेल, कोणाच्या मागे शिवीगाळ करणं असेल, वाईट बोलणं असेल, शांतीने राहत नसाल, तुम्ही कुठल्या तरी भावाचे अपराधी असून त्याची क्षमा मागत नसाल, तर तुम्ही सार्वकालिक जीवनात जाल काय? कारण की ख्रिस्ताने स्पष्ट त्या वचनात सांगितलेलं आहे, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. असे गृहस्थ बना, देवाला जे प्रिय आहेत. आणि देवाला प्रिय कोण आहेत? जे देवाच्या वचनानुसार न आवडणाऱ्या गोष्टी सोडून देतील. अब्राहम, ज्याला मित्र म्हणतो परमेश्वर, मोशे, देवासंगती मित्रासारख्या गप्पा मारायच्या. का बोलायचा? मोशे प्रिय होता, विश्वासू आहे. परमेश्वर मोशे बाबतीत म्हणतो की माझ्या घराण्यात तो विश्वासू आहे. अरोनाला म्हणतो की माझ्या घरात तो विश्वासू आहे. मी इतरांना स्वप्नाद्वारे बोलतो, पण मोशे समोर मी समोरासमोर बोलतो. आज तुमच्या जीवनात परमेश्वर यावा, ख्रिस्ताने तुमच्या समोर बोलावा असं तुम्हाला वाटत असेल तर देवाचे प्रिय, निवडलेले, पवित्र असे बना. आणि ते बनणं म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. कारण की ते राज्य प्रभूचं येणं जवळ आहे. आस्था पश्चाताप धरा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण ऐकलं होतं, आपलं तारण झालं. आपण जेव्हा विश्वास ठेवला तो काळ पहा आणि आजचा काळ पहा, किती दूर आपण आलेले आहोत. प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखे आहेत आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत. चोरासारखा दिवस येऊन टेपेल प्रत्येकावर. शांती आहे या म्हणणाऱ्याच्या नादी लागू नका. देवाचं वचन सांगतं की आस्था धरा, पश्चाताप करा, इतरांकरता रथ बादल्या करा, इतरांना तारण मिळण्याकरता गुडघ्यावरून प्रार्थना करा की ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून. कारण की त्या शास्त्रांना ते वतन आहे. परमेश्वर म्हणतो मी त्या लोकांचा देव म्हणून घेण्यास लाजत नाही. देव आपले लोक कोणाला म्हणतो आणि कोणाविषयी लाजत नाही? जे त्याच्या सांगण्यानुसार सर्व गोष्टी सोडतात. अब्राहमाने सोडली, मोशेने सोडली, योसेफाने अनेक कठीण परिस्थितीतून प्रवास केला. त्याच्या व्यभिचाराचे आरोप टाकण्यात आले, त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं, तरी तो देवाचा विश्वासू राहिला. योब शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासू राहिला.
तो डोक्यापासून नखशिखांत आजारी असताना आपल्या मुखातून त्यांनी देवाविरुद्ध कुठलं पाप केलं नाही. आपलं थोडं प्रार्थना नाही ऐकली, थोडी प्रार्थनेची उत्तरं नाही आली, आपण आई वडिलांविषयी, शेजाऱ्यांविषयी, आपल्या अधिकारांविषयी दोष देणं चालू करतो. हे दोष देणं काढून टाका. देवाने त्या लोकांकरता नगर तयार केलं आहे जे त्याच्या वचनानुसार वर्तन करत आहेत, जे त्याच्यासाठी त्याला आवडणाऱ्या गोष्टींकरता जुन्या गोष्टी सोडून त्याच्या मागे चालतात. जे मेंढर मेंढपाळाच्या मागे चालली तीच मेंढर त्या वेशीतून पार होतील. धर्मी त्यातून पार होईल, अधर्मी मनुष्य त्यातून पार होणार नाही. अधर्मी लोकांस अनितिमान पहा, अनितिमान लोकांस देवाचे राज्य मिळणार नाही. देवाचं वचन सांगतं त्याने त्यांसाठी नगर तयार केलं आहे. नगर त्या लोकांकरता आहेत जे देवासाठी, ख्रिस्ताकरता जगातल्या सर्व गोष्टी, आपल्या देहातल्या सर्व गोष्टी न आवडणाऱ्या देवाला काढत आहेत, पवित्र करण्याच्या पाठीस लागत आहेत. ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या पाठीस लागत आहे. तो आपल्या जीवनात यावा, तो आपल्या संगती बोलावा, त्याच्यामध्ये वर्तन करून आपण चालावं अशी जे इच्छा धरतात त्यांना ते वतन मिळणार आहे. आणि त्या लोकांकरता परमेश्वराचं वचन सांगतं तो त्या लोकांचा देव आहे असं म्हणून घेण्यास लाजत नाही. आणि त्याने त्यांसाठी नगर तयार केले आहे. देवाने त्या लोकांकरता नगर तयार केलं आहे. आणि ते नगर आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून देवाचा पुत्र स्वर्ग सोडून खाली आला. धनी सृष्टीचा असता गवानीत निजला, पहा येशू मित्र कसा. तो खरा मित्र आहे. त्याने तो स्वर्ग सोडला, या जगात आला, त्याने निंदा सहन केली की आपल्याला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय, फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय याचं 5 ते 11 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय, 2 अध्यायातलं 5 ते 11 वचन आपण वाचूया. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण, स्वार्थ त्यागाचे आणि येशूच्या नम्रतेचे उदाहरण इथं दिलेलं आहे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती ती तुम्हामध्ये असो असं पौल सांगतो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. तो देवाच्या समान असताना सुद्धा त्याने देवासमान असलेला लाभ मानिला नाही. देवाचं राज्य त्या लोकांकरता आहे जे स्वतःला नम्र करतील, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतील. त्या लोकांकरता देवाने ते राज्य तयार केलेलं आहे, ज्याने देवाच्या राज्याकरता आपले शेत, आपले आईबाप सर्व काही सोडलं, त्यांना दुप्पट वाटा मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल. होय, पहा, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःच रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे रूप धारण केले. ख्रिस्त देवासमान असताना त्याने दासाचं रूप धारण केलं. त्याने स्वार्थ त्याग केला, या जगामध्ये आला, तो आपल्याकरता मारला गेला. हाती पायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. होय, त्यांनी निंदा सहन केली. का? की आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळावं. आणि देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याने त्यांसाठी नगर तयार केलेलं आहे, त्या लोकांकरता तयार केलेलं आहे जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतात. तो देवासमान असताना त्याने दासाचं रूप धारण केलं, ती चित्तवृत्ती आपल्या जीवनात राखतात, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतात. पहा, आपल्या जीवनामध्ये जगाच्या आज किती गोष्टी आहेत आणि देवाच्या किती गोष्टी आहेत. देवाची पहा, जगाची समरूपता असेल तर आजच ती वेगळी करा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असेल तर आज आपल्या जीवनातून काढून टाका. जी फांदी फळ देत नाही ती छाटली जाईल, ख्रिस्त म्हणतो. तुमच्या जीवनातल्या त्या फांद्या छाटून टाका,
ज्या देवाच्या राज्याचं फळ तुमच्या जीवनात देत नाहीयेत. पहा, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सुशिले इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याने फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. होय, तुम्ही आम्ही सुद्धा सार्वकालिक जीवनाची इच्छा बाळगतो, तर तुम्ही श्रेष्ठ असाल, तुम्ही वरिष्ठ असाल तर कनिष्ठाची सेवा करा. जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी द्या. जे आजारी आहेत त्यांना जाऊन भेटा. जे आज बंधनामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, त्याकरता प्रार्थना करा. आणि अशाच लोकांचं ते सार्वकालिक जीवन वतन आहे, जे देवाच्या राज्याकरता सर्व न आवडणाऱ्या गोष्टी सोडायला तयार असतात. अब्राम, देवाने त्याला सोडायला सांगितलं, तो त्याच्या मागे चालू लागला. मोशे राजमहाल सोडलं आणि तो अरण्यातून प्रवास त्याने केला. काय तुम्ही आम्ही आज देवाच्या राज्याकरता, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनात आहेत, जगाच्या रूढीप्रमाणे जगत असू आपण, तर ते काढायला तयार आहोत का? पहा, इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 25 ते 26 वचन काय म्हणतं. इब्रिलोकांस पत्र आजचा 11 अध्याय. इब्रिलोकांस पत्राचा 11 अध्याय, इब्रिलोकांस पत्राचा 11 अध्याय 25 ते 26 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 11 अध्याय 25 ते आणि 26 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. पापांचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. मोशेची दृष्टी प्रतिफळावर होते. आज आपली पण दृष्टी त्या सार्वकालिक जीवनावर आहे का? ख्रिस्तावर आहे का? त्या जीवनी मुकुटावर आहे का? आपली दृष्टी या पृथ्वीवरच्या गोष्टीवर आहे? आपलं मन धनामध्ये आहे, संपत्तीमध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये अशा सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, या जगातल्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या काढायला घ्या, जे देवाला आवडत नाहीत. हे वचन सांगतं. मोशेने ती सर्व धनसंपत्ती नाकारली. मोशेने ती सर्व धनसंपत्ती नाकारली. अब्राहमाने सर्व आपल्या जुन्या गोष्टी नाकारल्या. आणि देवाचं वचन सांगते की अशा लोकांचा देव म्हणून घ्यावास देव लाजत नाही. त्यासाठी ते नगर तयार केलं जात आहे, जे देवाच्या राज्याकरता. आम्ही आज ते देवाच्या राज्याचे शास्त्री झालेले आहोत का? सार्वकालिक जीवनाला न आवडणाऱ्या गोष्टी काढलेल्या आहेत का? काढत आहोत का? रोज आपलं अंत पहा. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 25 आणि 26 वचन ते सांगतं की मोशेने क्षणिक पापाचं सुख भोगणं नाकारलं. तुमच्याही आवडणाऱ्या आहेत, ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत, ते काढायला आपण तयार आहोत का? आपलं मन या जगातल्या धनावर, या संपत्तीवर गुंतून पडलेलं आहे. दैहिक स्वभावामधल्या काही वाईट गोष्टी असतील, निंदा करणं असेल, ते आवडत आहे तुम्हाला? ते पापाचं क्षणिक पहा, तिथं वचन दिलं की पापाचं क्षणिक सुख आहे, ते तात्पुरतं आहे. तुम्हाला राग आला तर शिवी देऊशी वाटते, अपशब्द बोलूशी वाटतात, ते क्षणिक सुख आहे, काढून टाका. देवाच्या राज्यात जायचं आहे तर देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात बाळगणारे बना. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात बाळगा. फिलिप्पियरास पत्र आपण फास्ट घेऊया. 2-3 वचन आहेत शेवटची. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय. फिलिप्पियरास पत्राचा 3 अध्याय वचन वाचूया आपण. त्याने त्यांसाठी नगर तयार केल्या व संदेशामधलं आपण अजून एक वचन वाचूया. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्ताच्या
ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. होय, काय सांगतं परमेश्वराचं वचन? पौल म्हणतो की ख्रिस्त मला लाभ प्राप्त व्हावा म्हणून ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या मी हानी अशा समजलो. काय तुम्ही आम्ही असंच जीवन जगत आहोत? जगाची समृद्धता आपल्या जीवनातून काढून टाकत आहोत आणि देवाच्या वचनानुसार जगत आहोत? कारण की जी देवाकरता, देवाच्या सार्वकालिक जीवनाकरता, ख्रिस्ता करता असे जगत आहेत, ज्या लाभाच्या गोष्टी आहेत त्या हानी अशा समजत आहेत का? तर ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा, ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून जगत आहेत. त्याकरता ते सार्वकालिक जीवन आहे. त्याने त्यासाठी नगर तयार केला आहे. नगर त्या लोकांकरता आहे की जी देवाच्या वचनानुसार सर्व जगी गोष्टी सोडत आहेत, सोडायला तयार आहेत. जसं अब्राहमाने सोडलं, मोशेने सोडलं, तसं आपणही देवाच्या राज्याकरता देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणारे, सोडणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे सर्व वस्तूंची हानी शोषली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. पौल म्हणतो की त्या सर्व हानी अशा समजलो की ख्रिस्त मला लाभ प्राप्त व्हावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आम्ही सुद्धा या वचनानुसार जगलं पाहिजे. या जगातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी लाभाच्या म्हणून पकडून बसू नका. देवाला जर आवडत नाहीये, देवाच्या वचनानुसार ते योग्य नाही, तर ते काढायला शिका. प्रेज द लॉर्ड. शेवटचे 2 वचन वाचूया. रोमकरास पत्र 12वा अध्याय 13 अध्याय 11 ते 14 वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 13वा अध्याय, रोमकरास पत्र 13वा अध्याय 11 ते 14 वचन काय म्हणतात पहा. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेविला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. तारण कुठं आले आहे? तर तुमच्या आमच्या जवळ आलेला आहे. आपण विश्वास ठेवला त्या दिवसापासूनचे आजचे दिवस बघा, तारण तुमच्या आमच्या जवळ आलेला आहे. पहा, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. ती वेळ आली आहे प्रभू प्रगट होण्याची, झोपेतून उठण्याची, ते दिवस प्रगट होण्याची. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. पहा, रात्र सरत आलेली आहे. या जगावर परीक्षा प्रसंग, न्यायाचा प्रसंग येण्याची वेळ जवळ आलेली आहे. तो दिवस प्रगट होण्याची वेळ जवळ आलेला आहे. अंधकाराच्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. या जगातल्या लाभाच्या गोष्टी म्हणून जे पकडून बसलेल्या आहात तुम्ही, त्याकरता देवाच्या विरोधात जाऊन तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहात, तर त्या क्षमा मागा आणि आपल्या जीवनातून काढून टाका. कारण की स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. आजच क्षमा मागा, आपल्या जीवनातून त्या गोष्टी काढून टाका ज्या देवाला न आवडणार आहे. तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल त्याची क्षमा मागा, म्हणजे देव तुमचं पात्र आशीर्वादाने भरेल. या आपण शेवटचे 2 वचन वाचूया. इब्री लोकांस पत्र 12वा अध्याय 24 ते 29 वचन काय म्हणतं. इब्री लोकांस पत्राचा 12वा अध्याय 24 ते 29 वचन काय म्हणतात पहा. इब्री लोकांस पत्राचा 12वा अध्याय याचे 24 ते 29 वचन. नवा कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याच जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हबेलापेक्षा उत्तम आहे. ख्रिस्ताचं अर्पण यासाठी देण्यात आलं की जे पापाकरता बळी आवश्यक होता ते अर्पण एकदाच अर्पिला गेला. जो कोणी प्रभूविषयी विश्वास ठेवतो त्याच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. परत बळी द्यायची गरज नाही. त्याला सार्वकालिक जीवन देण्यात आलेलं आहे. तो
तो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा. जे वचन सांगतो त्याचा अवमान करू नका असं वचन सांगतं, कारण तो स्वर्गातून आज्ञा करत आहे. मनुष्यापासून आज्ञा सांगितलेले त्याचे अवज्ञा करणारे वाचले नाही, तर स्वर्गातून जो आज्ञा करतो त्याची अवज्ञा करणारे वाचतील काय, हे वचन सांगतं. तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. त्या दिवशी निभावणार नाही आपण जर आपण अवमान करत आहोत. देवाचं वचन सांगते की देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. राज्य त्या लोकांकरता आहे जे देवाच्या राज्याकरता न आवडणाऱ्या गोष्टी देवाला आपल्या जीवनातून सोडतील, शुद्ध करतील, पवित्र करतील स्वतःला. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली आणि आता त्याच्याविषयी त्याने असे वचन दिले आहे की आणखीन एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. देवाचं वचन सांगतं आणखीन एकदा आकाश पृथ्वी मी कापवीन, थरथर कापवीन असं देवाचं वचन सांगतं. आणखीन एकदा या शब्दाचा असा बोध होतो की घडवलेल्या वस्तूमध्ये हलवलेल्या वस्तूंचे निरासरण व्हावे, म्हणजे न हलवलेल्या वस्तू राहाव्यात. यासाठी पृथ्वी हलवली जाईल, यासाठी आकाश हलवलं जाईल की न हलणाऱ्या गोष्टी देवाच्या राज्यात जाव्यात. आणि म्हणून परीक्षा प्रसंगी या पृथ्वीवर आहेत. धीर ठेवा, विश्वास ठेवा. या जगातल्या गोष्टीवर विश्वासू राहू नका. तुमचा पैसा असू दे, तुमचा बल असू दे, तुमचा मान असू द्या, तुमचा देह असू द्या, या गोष्टीवर विश्वास ठेवलेले राहू नका. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने वाचेल असं देवाचं वचन सांगतं. जे विश्वासापासून आहे तेच स्वीकार करा, जे देवाच्या वचनापासून आहे तेच स्वीकारणारे बना. कारण की पृथ्वी आकाश देव हलवून ठेवणार आहे. या पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले आहेत, अनेक प्रकारच्या पीडा येऊन ठेपलेल्या आहेत. 666 शिक्का आहे. पैसा संपण्यात येईल, काही विकत घेता येणार नाही, काही विकता येणार नाही असा शिक्का निघत आहे असं शास्त्र सांगतं. वाचेल कोण? जे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं आहेत, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते वाचले जातील, ते त्या सार्वकालिक जीवनात जातील. त्याने त्यांसाठी नगर तयार केला आहे. पहा वचन काय सांगतं, 28 वचन. यास्तव न हल्लेले, यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू. आपण उपकार का मानायचे? कारण की आपण प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. न हलणारं राज्य आपल्याला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा विश्वासात दृढ उभे राहाल. न हलणं म्हणजे काय? विश्वासात दृढ उभं राहणं. संकट आली, अडचणी आल्या, दुःख आल्या, जारपणे, अशा सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ उभे राहता तेव्हा तुम्ही त्या सार्वकालिक जीवनात गेलेले असे बनता. प्रेज द लॉर्ड. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, त्याने करून देवाला प्रिय अशी त्याची सेवा सद्भक्तीने व सद्दयाने करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. देव काय आहे? भस्म करणारा अग्नी सुद्धा आहे. आपल्याला ते न हलणारं राज्य दिलेलं आहे ख्रिस्तामुळे. तर विश्वासात दृढ उभे राहा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. पहा शेवटचं वचन वाचूया. ते वचन बोध करतं देव त्या लोकांसाठी लाजत नाही, त्या लोकांचा देव म्हणून घ्याव्यास की त्या लोकांसाठी त्यांनी वतन तयार केलेलं आहे. इब्रानियोस पत्र 11 अध्याय याचं 13 ते 14 वचन, शेवटचं वचन वाचूया आपण. इब्रानियोस पत्र याचा 11 अध्याय 13 ते 14 वचन, 13 ते 16 वचन. हे सर्व विश्वास धरून मेले, त्यास वचन फळे मिळाली नव्हती, तरी त्यांनी ती दुरून पाहिली व त्यांचे वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके प्रवासी आहोत असे बोलून दाखविले. अब्राहम, इसाक, दावीद, मोशे यांनी बोलून दाखवले की आम्ही पृथ्वीवर परके प्रवासी आहोत. त्यांनी वचन फळं त्यांना प्राप्त झाली होती का? नाही. त्यांनी दुरून ती पाहिली होती आणि देवाचं वंदन केलं, देवाला धन्यवाद दिला. आज आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, आपल्याला दिसत नाही. ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे ते प्राप्त करून घ्यायचंय तर आपल्या विश्वासात दृढ उभं राहिलं पाहिजे. आपण सुद्धा देवाची स्तुती
त्याच्या विश्वासावर दृढ राहून केली पाहिजे, ना की आपल्या संपत्तीवर, ना की आपल्या बलावर, ना की आपल्या मीपणावर, ना की आपल्या देहावर. आपल्याला मिळालं तर देवाला धन्यवाद, नाही का, देवाने दिलं तर देवाला धन्यवाद. आता तो देव कसला, असे म्हणणारे बनू नका. सर्व संकटात, सर्व दुःखात, क्लेशात विश्वासात स्थिर उभे राहा. दुःखांच्या पलीकडे परमेश्वराने आनंद ठेवलेला आहे. माझी दुःख संपतील आणि देव आनंद देईल असा विश्वास आपल्या ठाई ख्रिस्तामध्ये दृढ ठेवा. आणि जरी मिळाला नाही, जरी प्रभू येशूच्या नावामुळे जीव गमवावा लागला, तरी सार्वकालिक जीवन तुम्हाला ख्रिस्तामध्ये देईल असा विश्वास दृढ राखा. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहोत असे दाखवितात. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत आहोत. होय, आपण या जगामध्ये आपल्याला देश दिलेला आहे. आपल्या देशाचा मान राखणं, आपल्या देशाकरता प्रार्थना करणं, पण सार्वकालिक जीवन मिळवणं, ज्याकरता आपण जगत आहोत, जो प्रत्येक मनुष्याची इच्छा आहे की आपण स्वर्गात जाण्याची आणि तिथं जायचं आहे, स्वर्ग मिळवायचा आहे, तर आपल्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढणारे आणि देवावर फक्त विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे. आपल्या ताकदीवर नाही, आपल्या पैशावर नाही, आपल्या बलावर नाही, मीपणावर नाही, तर देवावर विश्वास ठेवणारे, दृढ राहणारे आपण असलो पाहिजे. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहोत असे दाखवितात. होय, याकरता आपल्या देशाकरता, आपल्या देशातील बांधवांकरता प्रार्थना करणारे बना. सर्वांना ते सार्वकालिक जीवन मिळावं, कारण की सर्वांना ठाऊक आहे की नरक आणि स्वर्ग आहे. मग तो प्राप्त करायचा आहे स्वर्ग, तर त्याचे मार्ग इतरांना दाखवणारे बना. तो मार्ग एकच आहे, मार्ग सत्य आणि जीवन मी आहे, ख्रिस्त म्हणतो. इतरांकरता प्रार्थना करा. ज्या देशातून ते निघाले त्या देशाला उद्देशून ते म्हणणे असते तर त्यानंच परत जावायचा प्रसंग होता. ज्या देशातून त्यांना काढलं होतं, अब्राहमाला, मोशेला, त्या देशाविषयी वचन होतं का? नाही. ते कुठल्या देशाविषयी? देवाचं जे सार्वकालिक जीवन, स्वर्ग, ज्याला स्वर्ग म्हणतात, त्या स्वर्गाविषयी वचन आहे. ज्या सर्व मानवांना त्या स्वर्गात जायचं आहे, त्या स्वर्गाच्या विषयी वचन आहे. ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांनी काय केलं पाहिजे? आपल्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढल्या पाहिजे, चांगली कर्म आचरली पाहिजे, चांगलं मन राखलं पाहिजे. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात. कुठल्या देशाची उत्कंठा धरितात? तर स्वर्गीय देशाची उत्कंठा. ज्या स्वर्गात सर्व मनुष्याला जायचं आहे, जो सर्व धर्माचरण करत आहेत, सर्व धार्मिक कृत्य करत आहेत, याकरता की सर्व सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून, स्वर्ग मिळावा म्हणून. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात. यामुळे देवाला त्यांची लाज वाटत नाही. जे स्वर्गाची इच्छा धरतात त्यांना त्यांची देवाला त्यांचा देव म्हणण्याची लाज वाटत नाही. त्यांचा देव म्हणण्यास ते लाजत नाही. त्याने त्यांसाठी नगर तयार केले आहे. नगर कोणासाठी तयार केले आहे? जे या पृथ्वी तलावर राहत असताना आपले शेजारी, आपले देश, आपल्या देशातले बांधव याकरता प्रार्थना करतात, चांगलं काम करतात, प्रीतीने राहतात, शांतीने राहतात आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतात. जे भुकेले तहानलेल्या मुखास अन्न पाणी देतात, जे आजारी त्याकरता प्रार्थना करत आहेत, जे मदत मागतात त्यांना मदत करतात, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती ती तुमच्यामध्ये राखा. म्हणजे त्या लोकांकरता ते वतन आहे जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढतात. प्रेज द लॉर्ड. त्याने त्यांसाठी नगर तयार केलं आहे. नगर कोणासाठी तयार केलेलं आहे? प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांकरता नाही, तर तुम्ही पृथ्वी तलावर जिथे राहता, आपण आपल्या भारत देशात राहतो, तर आपल्या देशातले बांधव आहेत, सर्वांची शांतीने राहणं, प्रीतीने राहणं, एकमेकांकरता प्रार्थना करणं, जे भुकेले ताणले त्यांच्या मुखास अन्न पाणी देणं आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, त्यांना ते वतन आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकलेल्या वचनानुसार आपल्या जीवनातल्या न आवडणाऱ्या देवाला गोष्टी आपल्या जीवनातून काढायला घ्या, कारण की देवाचं वचन सांगते त्याने त्यासाठी नगर तयार केलं आहे. त्या लोकांकरता नगर तयार केलं आहे जे या जगात राहत असताना
ज्या आपण देशात राहतो, जिथे राहतो तिथं शांतीने राहतात, प्रीतीने राहतात आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढतात. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू करो सर्वांच्या जीवनात आशीर्वादाची करो, आत्मिक मन्नाची करो. आमेन. या आपण प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता सुंदरच्या वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोललास. आणि होय, सर्वांना तो स्वर्ग हवा आहे. त्या सार्वकालिक जीवनाकरता योग्य असे मोजले जावं म्हणून प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू स्थिर कर, पवित्र कर, शुद्ध कर. जे आज प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये येणारे खळ ख्रिस्तामध्ये घालून ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे आज भुकेले तहानेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे डॉक्टर, नर्सेस, सेवा संस्थेमध्ये काम करणारे आहेत त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे. त्यांच्या हाताला आरोग्य त्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. शिक्षकांना योग्य ज्ञान दे. लहान मुलांना योग्य ज्ञानाने त्यांनी शिकवावं. सर्व लहान लेकरं आहेत त्यांना सर्व अंधकाराच्या गोष्टींपासून, वाईट गोष्टींपासून दूर ठेव. सैतानी घाण्यांपासून दूर ठेव. जे आज निराशामध्ये बसलेले आहेत त्यांना तू पवित्र आत्म्यामध्ये आशा दे. जे आज कामाकरता वनवन फिरत आहेत त्यांच्या हाताला काम दे. तसेच तू प्रार्थना करतो सर्व सेवकांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानामध्ये भर आणि त्यांच्यातून तुझा प्रकाश, तुझं तारण सर्व अंधकारात बसलेल्या लोकांपर्यंत जावं असं तू कर. तसेच तू प्रार्थना करतो ख्रिस्ताच्या वचनाचे खरे सेवक असे ख्रिस्तामध्ये बनवले जावेत असं तू कर. तसेच तू प्रार्थना करतो जे आज काम करत आहेत त्यांची मानधनं, त्यांचे पैसे जिथे जिथे कंपन्यांकडे अडकलेले आहेत, मालकांकडे अडकलेले, त्या ख्रिस्तामध्ये मोकळे कर. या देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. देशामध्ये शांती राहावी, प्रत्येकाने बंधू प्रीतीमध्ये राहावं, एकमेकांचा पाहुणचार करावा अशी प्रीती प्रत्येका ठिकाणी या. त्यांच्या हाताला तू फळ दे. जे आशेने पेरतील, आज शेताची नांगरणी करत आहे त्या शेतातल्या फळांना तू आशीर्वादित ख्रिस्तामध्ये तू कर. होय, तसेच तू प्रार्थना करतो जेवढे वयस्कर लोक आहेत, जे अनाथ आश्रमातील लहान मुलं आहेत त्यांनाही तू आरोग्य दे, शांती दे. जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या हातापायात सामर्थ्य दे. त्यांचं हातापायाचं दुखणं, छातीचं दुखणं ख्रिस्तामध्ये घालवलं जावं. जे आज हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, बिचारांना खिळले आहेत, अनेक यातनामध्ये आहेत, त्यांना यातना मुक्त जीवन ख्रिस्तामध्ये तू दे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते मोकळे केले जावेत ख्रिस्तामध्ये. प्रार्थना करतो मावशी, तिची कुटुंब, तिची लेकरं, सॅमसन अंकल तिची लेकरं, फुलाताई आहेत, त्रिवेणीताई आहेत, छायाताई पडवळ तिचे लेकरं आहेत, आई आहे, शेजारचे ताई दादा त्यांचे सुना नातवंड लेकरं आहेत. तसेच ऑनलाईन पाहतात हिवाळे कुटुंब आहे, जेवढे भाऊ बहीण पाहतात, पास्टर आहेत, या सर्वांना तुझ्या हाती या समयी देतो. प्रत्येकाला आरोग्य हाताने स्पर्श कर. त्यांच्या देहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. त्या लागणाऱ्या गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरव. आजपर्यंत जसं त्यांना सांभाळलंय ख्रिस्तामध्ये, इथून पुढे त्यांना तू सुरक्षित, आनंदात, प्रीतीमध्ये सांभाळ. त्याच्या लेकरामध्ये ज्या गोष्टी हव्यात, जे योजना त्यांनी केलेल्या आहेत ते ख्रिस्तामध्ये पूर्ण तास दे. आज ज्या अंतःकरणातून प्रार्थना करत आहेत, आजारी आहेत, त्यांच्या छातीचं दुखणं आहे, श्वास घेण्यास त्रास होत आहे, आता पायाचे दुखणं आहेत, ख्रिस्तामध्ये काढलं जावं. सॅमसन इंकचे लेकरं, त्याच्या लहान लेकरांना ज्ञानाप्रीतीमध्ये भर. मावशीची कुटुंब, त्यांनाही त्यांच्या कुटुंबातील लेकरांच्या वचनामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, ज्ञानामध्ये ख्रिस्तामध्ये भर. फुलाताईंना तुझ्या विश्वासात दृढ कर. आई, शेजारची ताई दादा, सुना नातवंड लेकरांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. हिवाळे कुटुंब ऑनलाईन बाध्य ती प्रार्थना केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा
तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देशामध्ये कुठेही राहत असा, शांतीने राहा, प्रीतीने राहा, एकमेकांना मदत करा. पावसाची परिस्थिती आहे, जे अडचणीत आहे त्यांना मदत करा, जे भुकेले ताणले त्यांनाही मदत करा. आपल्या देशाकरता, आपल्या देशातल्या शांती करता प्रार्थना करत राहा. आनंदात राहा, प्रीतीत राहा, आस्थेत राहा. जगातल्या गोष्टी काढा. प्रभू आशीर्वादित करो. पुन्हा भेटूया प्रभू येशूच्या नावामध्ये पुढच्या रविवारी. आमेन.